नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण सर्वांच्या परिचयाचे व रोजच्या उपयोगात आणले जाणारे तांदूळ या विषयी माहिती पाहणार आहोत। दैनंदिन आहारापासून धार्मिक विधीपर्यंत तांदळाचा उपयोग केला जातो। या तांदळाविषयी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तांदळाची नवीन माहिती मिळवा। हे तांदूळ आंबेमोहोर आहेत, तुम्हाला ते माहितीच असणार आहेत, आणि हे बासमती आहेत। हे दोन प्रकार माझ्याकडे होते, त्यामुळे मी इथं तुम्हाला दाखवत आहे। अशा पद्धतीचे तांदळाचे असंख्य प्रकार आहेत, आपल्याला पाहायला मिळतात। आवडीप्रमाणे लोक तांदूळ वापरत असतात। इंद्रायणी, बासमती, कोलम, आंबेमोहोर, मन्नर इंडिया असे अनेक प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात। तसेच हातसडीचाही तांदूळ लोक वापरत असतात। हातसडीचा तांदूळ खायला आरोग्यदायी असतो, परंतु तो आपल्याला कमी प्रमाणात दिसतो। तांदूळ कुठलाही वापरा, त्याच्यामधले सर्व जे खनिज आहेत किंवा जे व्हिटॅमिन आहेत ते मात्र सर्व तांदळामध्ये सारखेच असतात। भारी तांदूळ वापरल्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त व्हिटॅमिन असतात, हा एक गैरसमज आहे। पहा, तांदळामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, त्यामुळे खाल्ल्याबरोबर आपल्याला त्वरित ऊर्जा मिळते। तांदूळ पचायला हलका आहे, तो सहज पचतो पोटातील, त्यामुळे जळजळ आपली कमी होत असते। तांदूळ हे नैसर्गिकरित्या ग्लुटेन फ्री धान्य आहे। ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांना तांदूळ जास्त उपयुक्त आहे। ब्राऊन राईसमध्येही जास्त फायबर असते, त्यामुळे हल्ली लोक ब्राऊन राईसही वापरतात, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो। राईस वॉटर हे केसांसाठी उपयुक्त आहे। लोक आता हल्ली राईस वॉटरचा केसांसाठी जास्त उपयोग करायला लागलेले आहेत। तांदूळ खाल्ल्यामुळे किंवा भात खाल्ल्यामुळे त्वचेची चमक वाढते, केसांना ते मजबूत करते। पहा, तांदळाचा उपयोग आपण दररोज करीतच असतो। भात, खीर, पोहे, इडली, डोसा पीठ, मोदक, लाडू, खिचडी यासारखे अनेक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांमध्ये उपयोग केला जातो। लहान मुलांना भातावरची पेज दिल्यास उत्तम एनर्जी फूड आहे त्यांच्यासाठी, कारण बाळं गुटगुटीत दिसतात। त्याचप्रमाणे तांदळाची पेज पोटाच्या तक्रारीवर फायदेशीर आहे, थकवा घालवते। अशा या तांदळामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक यासारखी खनिजे असतात। व्हिटॅमिनचा मोठा स्रोत आहे। इतरही पोषण मूल्य तांदळामध्ये खूप असतात। या तांदळाचे धार्मिक व पारंपरिक सुद्धा महत्त्व आहे। भारतीय संस्कृतीत हे तांदूळ पवित्र मानले जाणारे धान्य आहे। पूजेसाठी, विधी करण्यासाठी तांदळाचा उपयोग केला जातो। अक्षदा म्हणूनही त्याचा उपयोग होतो। देवाला नैवेद्य, गणपती पूजा, लक्ष्मी पूजेमध्ये तांदूळ अनिवार्य आहेत। मुंज, लग्न, गृहप्रवेश तांदळाशिवाय अपूर्णच आहेत। असा हा तांदूळ समृद्धी, शांती, कल्याण यांचे प्रतीक आहे। वधूवरांवर अक्षदा टाकणे म्हणजेच आशीर्वाद, शुभमंगल होण्याची कामना करण्यासारखेच आहे। भारतीय घरांमध्ये तांदूळ म्हणजे प्रतिष्ठा, समृद्धीचे चिन्ह। सण उत्साह तांदळाचे पदार्थ त्यामुळे आवश्यक बनवले जातात, आवश्यक मानलेही जातात। तांदूळ खाल्ल्याने ऊर्जा, पवित्रता, परंपरा, आरोग्य यांचा सुरेख संगम आहे। जेवणात पोषण, विधीमध्ये शुभत्व, घरामध्ये समृद्धीचे प्रतीक हे तांदूळ आहेत। अशा तांदळाचा आपल्या आहारात नक्की समावेश करायला हवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा, आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।